रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अमोल सावंत, रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी. शेतकरी मित्रांनो, रामा ॲग्रोटेकच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकऱ्यांचं सहर्ष स्वागत करत आहोत. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी अतुल गवळी. शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकरी बांधवांच्या आपला धडाडीचा कार्यक्रम म्हणजे प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, गेल्या 2 एपिसोडमध्ये आपण आले पिकाबाबतच्या पिकाची आपण माहिती दिलेली आहे. तरी शेतकरी मित्रांनो, पहिल्या एपिसोडमध्ये आपण बियाणे कसे निवडायचे आणि जमीन कशी निवडायची या संदर्भात आपण माहिती केलेली आहे. तसेच आपण दुसऱ्या एपिसोडमध्ये शेतकरी मित्रांनो आपण माहिती घेतलीत की बियाण्याची आडी कशी लावायची, त्यानंतर खत व्यवस्थापन कसं करायचं. तरी आले पिकाबाबतची सर्व उपयुक्त माहिती गेल्या 2 एपिसोडमध्ये आपण दिलेली आहे. तरी शेतकरी मित्रांनो, या भागामध्ये आपण सर्व आले पिकाविषयी माहिती पूर्ण देणार आहोत. आल्याचे बियाणे कसे पाण्यामध्ये औषधामध्ये बुडवायचे तिथून पुढे सर्व माहिती देणार आहोत. म्हणजे आपण बियाणे प्रक्रियापासून ते लागणीपर्यंतचा पूर्ण व्हिडिओ आपण इथं शेअर करत आहोत. तर शेतकरी मित्रांनो, चला आपण आल्याची लागण कशी करायची व्हिडिओ आपण शूट करूया. शेतकरी मित्रांनो, आपण आता आल्याचे बी ट्रीटमेंट कसं करायचं, बीज प्रक्रिया ते आपण पाहूया सुरुवातीपासून. शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता की आल्याचं बियाणं आता लागणीस तयार झालेलं आहे. अशा प्रकारे हे बी आहे. तरी शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे हे आले बियाणे आहे आणि ते आले बियाणे आपण बियाण्यासाठी निवडले आहे तसे कसे निवडून काढून घेतलेले आहे आणि ह्याला आता आल्याची लागण करण्यासाठी छोटे छोटे कोंब आलेले आहेत. तरी हा कोंबांना आपण आता ब्रीज ट्रीटमेंट करून घेणार आहोत. आपण काय काय ब्रीज प्रक्रियेला वापरतो आहोत ते पाहूया. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण आल्याची बीज प्रक्रिया करणार आहोत. 200 लिटरचा ड्रम घेतलेला आहे आपण, 200 लिटर पाणी घेतलेले आहे ड्रमामध्ये आणि आपण बीज प्रक्रिया करताना कोणते औषध वापरणार आहोत ते जाणून घेऊयात. प्रथम शेतकरी मित्रांनो, आपण आल्याची मुळी डेव्हलप करण्यासाठी आपलं रामा ॲग्रोटेकचे रूट मॅजिक वापरणार आहोत ते पाहूया. तर त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपण निमकरण वापरणार आहोत बीज प्रक्रियेमध्ये. शेतकरी मित्रांनो, निमकरणचा फायदा असा आहे की समजा मूळकूज आहे किंवा कंदकुज आहेत ते प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण याचा वापर करणार आहोत. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपण स्टीम ग्रो जे वापरणार आहोत ते आल्याचा आहे का नाही, हा शेंडा म्हणजे कोंब चांगले सुधारित येण्यासाठी आणि ह्यानं बुरशी पकडत नाही त्यासाठी 1 नंबर स्टीम ग्रो काम करतं शेंडा चालू करण्यासाठी. तरी शेतकरी मित्रांनो, आपण रूट मॅजिक स्टीम ग्रो ओ निमकरंज पर लिटरला स्टीम ग्रो हे 1.25 मिलीनं वापरणार आहे आणि रूट मॅजिक बी 1.25 ग्रॅमनं वापरणार आहे. तसेच आपण निमकरण 1.25 मिलीने घेणार आहोत प्रति लिटर. शेतकरी मित्रांनो, पांढऱ्या मुळ्यांची जादू म्हणजे रूट मॅजिक रामा ॲग्रोटेकचे. तर शेतकरी मित्रांनो, आपण हे मिश्रण बनवलेलं आहे बीज प्रक्रियेसाठी. आपण बघू शकता असं पूर्ण हलवून तयार करून घ्यायचं आपल्याला ते. तर शेतकरी मित्रांनो, आपण बियाणे प्रक्रिया करताना असं आल्याचं बियाणं आपण यामध्ये असं बुडवून घेत आहोत. आपण बघू शकता असं पूर्णपणे बुडवून 1-2 मिनटं ठेवायचे पोतं याच्यामध्ये आणि त्यानंतर आपण ते बाहेर काढायचे. पूर्ण असं नितळून घ्यायचं पोतं, जेणेकरून औषध आपलं वाया जाणार नाही. ज्या ठिकाणी आपण आल्याची लागण चाललेली आहे त्या शेतात जाऊन आपण आता आले घेऊन चाललेलो आहोत. शेतकरी मित्रांनो, आपण बियाण्याची बीज प्रक्रिया केल्यानंतर आपण जिथं लागण करणार आहोत त्या ठिकाणी आपण शेतात आलेलो आहोत बियाणं घेऊन. तर आपण बघू शकता की इथं अशा प्रकारे लॅटरल विसेमचे हातरले एका बेडवरती 2 लॅटर आपण करून घेतलेले आहेत आणि 4.5 फुटाचे बेड सोडलेत आपण. तरी शेतकरी मित्रांनो, आपण आता तुम्ही बघू शकताय की 4.5 फुटी बेड टाकलेला आहे. त्या बेडमधील अंत आलं आता बेसल डोस बी टाकून घेतलेला आहे आपण. शेतकरी मित्रांनो, बेड तयार करण्याच्या अगोदर आपण शेतामध्ये शेणखत टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपण बेड तयार करून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर आपण बेसल डोससुद्धा इथे दिलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण आता बघूया की बियाण्याची लागण चालू आहे सध्या. आपण तिथं जाऊन बघू. तर शेतकरी मित्रांनो, आपण स्टीम ग्रो त्यानंतर निमकरंज आणि रूट मॅजिक याच्यामध्ये आपण बियाणे प्रक्रिया करून बियाणं इथं आणलेलं आहे आपण. तर बघू शकता आपण बेडवरती
तरी शेतकरी मित्रांनो, आता हे आल्याची लागवड चालू आहे, तरी कशा प्रकारे केली जाते ते पाहूया. तरी शेतकरी मित्रांनो, एक आलं लागण चालू आहे. आलं कसं ठेवायचं तेही दाखवतात आणि एका कुडीतील अंतर 5 ते 6 इंच आलं कुडीतील अंतर ठेवलेलं आहे. आणि 2 ओळीतील अंतर आपण बघू शकता, 12 इंचाचं अंतर आहे 2 ओळीमध्ये आपण इथं बेडवरती. तरी शेतकरी मित्रांनो, आलं लागण पूर्ण होत आहे. आता लागण चालूच आहे, म्हणजे पूर्ण झाल्यानंतरनं तरी शेतकरी बंधूंनो, आपण आल्याला हलकं पाणी देणं गरजेचं आहे. तर हलकं पाणी दिल्यानंतरनं गरजेनुसार पाणी आल्यासाठी चालतं. तर पहिलं पाणी दिल्यानंतर 4थ्या-5व्या दिवशी परत दुसरं पाणी देणं गरजेचं आहे. तर पाणी दिल्यानंतरनं तर आतमधून आपण शेणखत टाकलंय त्याच्यासाठी शेणखतापासून जी बुरशी निर्माण तयार होते त्याच्यासाठी आपलं 5व्या दिवशी बकासूर देणं गरजेचं आहे. बकासूर दिल्यानंतरनं शेतीमध्ये हुमणी तयार होणार नाही. बकासूरपासून हुमणी रोखली जाते, बुरशी चढते ना, त्यामुळे हुमणी रोखली जाते, ते गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर आपण जाणून घेऊया की बकासूरचे फायदे आपण जाणून घेऊया की बकासूरपासून आपण वाळवी आणि हुमणी जी लागणार आहे ती आपल्याला प्रतिबंध करू शकते. त्याचबरोबर आपण आता इथून पुढे जाणून घेऊ की जमिनीची प्रत बघा आणि मग पाण्याचं व्यवस्थापन ठरवायचं. आपण जमीन हलकी असेल तर एकाड एक दिवस आपण 2 ते 3 तास पाणी जमिनीला देणं गरजेचं आहे. तर गवळी सर, आता एक जाणून घ्या की आता 5 दिवस झाले बकासूर सोडून झालं, त्यानंतर आता 10 दिवस झाल्यानंतर आपण असं करायचं आहे की बायोइन्व्हर्टर आणि लोहा किंग ह्या 2 गोष्टी आपण त्यांना देणं गरजेचं आहे. बायोइन्व्हर्टरचं काय काम आहे, व्हायरस किंवा कूज ह्या दोन्ही गोष्टींवर ते काम करतं आणि लोहा किंग कीटकनाशक म्हणून काम करतं आपलं. बरोबर आहे सावंत सर, तुम्ही शेतकऱ्यांना माहिती आम्हाला सांगितल्याबद्दल बरोबर आहे. तर बकासूरचे फायदे तुम्ही सांगितले, बायो इन्व्हर्टरचे फायदे सांगितले, लोहा किंगचे फायदे सांगितले. तर शेतकऱ्यांना घ्यायची काळजी म्हणजे महत्त्वाचं हेच आहे की बकासूरमुळं हुमणीचा प्रादुर्भाव पूर्ण रोखतो. तर आपल्या आल्यासाठी पहिला शेणखतापासून जो प्रादुर्भाव होतो तो हुमणीचाच होतो. ते रोखण्यासाठी आपलं राम ॲग्रोटेकचे बकासूर हे सक्षम आहे. आणि त्याच्यानंतर बायो इन्व्हर्टर आहे, ते जमिनीश आतील जी आलं उगवण्याच्या अगोदर जे बुरशी पकडणार आहे ते बुरशी रोखण्याचं काम बायो इन्व्हर्टर करते आणि कीटक हुमणी वाळवी रोखण्याचं काम लोहा किंग करत आहे. सावंत साहेब, हे तर शेतकरी मित्रांनो, आल्याची जोमदार जर वाढ आपल्याला पाहिजे असेल तर आपण ज्ञानशक्तीचा वापर करायचा आहे, त्यानंतर मायक्रोन्युट्रिएंटचा वापर करायचा आणि रूट मॅजिक याचा वापर केल्यानंतर जोमदार वाढ तर आपल्याला दिसणारच आहे, पण त्याबरोबरच फुटव्यांची संख्या सुद्धा चांगल्या प्रकारे होणार आहे. तरी शेतकरी मित्रांनो, सावंत साहेबांनी आपल्याला उत्पादन ज्ञानशक्ती वगैरे सांगितलं, रूट मॅजिक सांगितलं, त्याच्यामुळं काय होणार आहे, जे आपण अगोदर आलं लावून घेतलेलं आहे त्यातून कोंबारे चांगले निघणार आहेत, फुटवे चांगले निघणार आहेत. रूट मॅजिकमुळं मुळाची वाढ चांगली होणार आहे. हे आपण ड्रिपद्वारे सोडणार आहोत आणि आलं लागण केल्यापासून 30 दिवसापर्यंत आलंची उगवण शक्ती चांगली होणार आहे. त्याच्यासाठी राम ॲग्रोटेकची उत्पादनं 1 नंबर आहेत. त्याचा शेतकऱ्यांना भरपूरात भरपूर फायदा व्हावा. गवळी सरांनी सांगितल्याप्रमाणे मुळावरती काम करणं गरजेचं आहे. जर मूळ वाढलं तर पीक चांगलं सशक्त होणार आहे आणि पिकाची उगवण जर चांगली झाली तर त्याच्या दिलेल्या आपण ज्ञानशक्ती वापरल्यानंतर त्याचा कोंबारा जाड आणि मजबूत होणार आहे आणि फुटवा पण चांगल्या प्रकारे होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आडी फोडण्यापासून ते आडीची कुडी करणे, कुडीचं त्यानंतर बीज प्रक्रिया करणे आणि बीज प्रक्रियेपासून ते लागण करणे, लागणीचं अंतर किती ठेवणे, या डिटेल्स आपण आज इथं बघितलेले आहेत. सावंत साहेब, आपण शेतकरी मित्रांनी आलं लागण करतात, पण आलं लागण केल्यानंतर एक हलकंसं पाणी दिल्यानंतरनं पॉवर टेलरच्या साह्यानं आल्यासाठी हलकीशी भर लावणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं आलं उगवून, कारण की आल्याची कुडी लावताना आपण माणसांनी हातानं लावतो तर ती वरच्यावर लागलेली असती. भर लावल्यानंतर त्याला चांगली भर लागते, त्याच्यामुळं उन्हाचा प्रादुर्भाव कमी होतो, भर चांगली लागती, आलाची जोमदार वाढ होण्यात मदत होती. गवळी सरांनी आता सांगितल्याप्रमाणे की 5व्या ते 6व्या दिवशी आपण तिला छोटीशी भर देणार आहेत, कारण भर दिल्यानंतर आपण आल्याला उष्णतेपासून संरक्षण मिळणार आहे. त्याच्याबरोबर पूर्ण महिनाभर जे सुरुवातीचं पाण्याचं व्यवस्थापन असणार आहे. सुरुवातीला पाणी भरपूर द्या 1-2 दिवस, पण त्यानंतर आपण जमीन बघून पाण्याचं व्यवस्थापन आपल्याला ठरवलं पाहिजे. एक दिवस 2 तास पाणी भरपूर होईल. तसेच खताचं व्यवस्थापन सुद्धा महत्त्वाचं आहे. बेसल डोस जो दिलेला आहे तो महत्त्वाचा आहे.
शेतकरी मित्रांनो, गवळी सरांनी सांगितल्याप्रमाणे जे रामायगडची जी उत्पादनं आहेत त्यामुळे आपल्याला महिनाभर त्याचा काय उपयोग होणार आहे ते आपल्या लक्षात येणार आहे की ज्ञानशक्ती रूट मॅजिक मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे पूर्ण जोमदार वाढ आणि जोमदार फुटवे. शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर आपण जाणून घेऊयात की लागवडीनंतर 20 दिवस पूर्ण झाले तर आपण बायोक्रांती आणि रामावॅमॅक्स हे उत्पादन आपण वापरणार आहोत, ज्याच्यापासून आपण रोगाचा प्रतिबंध तर होणारच आहेत पण मुळीचा विस्तार पण भरपूर होणार आहे आणि खोड मजबूत जाड होणार आहे आल्याचं. तरी शेतकरी मित्रांनो, सावंत साहेब तुम्ही आमच्या शेतकरी मित्रांना सांगितलंच आहे की रामावॅमॅकचे फायदे काय होणार आहेत. तरी 25व्या दिवशी आपण जमिनीतून एकरी 1 लिटर निमकरण जो 400 ग्रॅम भीमसेन कापूर तो जमिनीतून सोडणार आहे. त्याच्यामुळं जर जमिनीतून आलेला बुरशी लागू शकत नाही, कूज लागू शकत नाही, ह्याचे निमकरणचे आपले फायदे होणार आहेत. सुरुवातीला जो रोग प्रतिबंध आपण रोखणार आहोत तिथंच जोमदार वाढीला आपण चालना देणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आपण आडी फोडल्यापासून ते आलं लागणीपर्यंत सुरुवातीचं 1 महिन्याचं शेड्यूल आपण इथं बघितलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आलेबाबत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपण येणाऱ्या रविवारी ठीक 12:30 वाजता पाहायला विसरू नका. प्रश्न तुमचे उत्तर आमचे, प्रश्न तुमचे उत्तर आमचे, प्रश्न तुमचे उत्तर आमचे. तरी शेतकरी मित्रांनो, आपण पुढच्या भागामध्ये भेटूया. आणि आले कसं उगवले आणि त्याच्यानंतरची पुढचं आपलं त्याचं ट्रीटमेंट काय असणार याच्याबद्दल आपण चर्चा करू. तत्पूर्वी रामकृष्ण रामकृष्ण हरी.